नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय होममेड केक। हा केक बनवलेला आहे रव्यापासून आणि हा केक मी माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केला होता। तर अगदी सोपी रेसिपी आहे, तर सुरुवात करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचाभर मोठा तेल घ्यायचं। तेलामध्ये 1 कपभर पिठी साखर घ्यायची। इथे तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता 1 चमचाभर। आणि 1 कप पिठी साखर घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही। दही घालायचे आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण व्हॅनिला इसेन्स। 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, ह्याऐवजी तुम्ही वेलची पावडर सुद्धा इथे वापरू शकता। 1 चमचाभर इथे व्हॅनिला इसेन्स घातलाय मी। आता हे सगळं ना एकदम व्यवस्थित मिक्स करायचंय। ज्या काही गुठळ्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करायचंय। तर तुम्ही जे मी प्रमाण सांगितलंय तेच प्रमाण वापरून बनवलात तर एकदम परफेक्ट केक बनेल। तर आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते। त्यानंतर इथे 1 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलाय। तुम्ही इथे कोणताही जाडसर रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता। तर इथे हा बारीक रवा जो आहे त्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट मिक्स झाला पाहिजे। जर तुम्हाला हे मिश्रण घट्टसर होतंय असं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं, पाण्याचा वापर करायचा नाही। तर इथे मी 2 चमचे दूध घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये ॲड करते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते। कन्सिस्टन्सी एकदम अशी स्लरी असली पाहिजे, खूप घट्ट नाही ठेवायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालते मी चमचाभर आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही ह्यामध्ये टूटी फ्रूटी किंवा कोणतेही ड्रायफ्रूट सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। आता मेन स्टेप आहे, जो इनो फ्रूट सॉल्ट असतो ना तो आपल्याला घालायचा आहे। अख्खं पॅकेट घातलेलं आहे इथे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी जोपर्यंत हे मिक्स करते तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये हे करणार आहोत कुकरमध्ये किंवा कढईमध्ये ते प्रीहीट करायला ठेवायचं। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी केकचा गोलसर जो टीन असतो गोल त्याच्यामध्येच बटर पेपर घातलेला आहे खाली आणि कढईला सुद्धा मी बटर पेपर लावून घेतलाय। त्याच्यावरती हे सगळं मिश्रण घालते आणि हे टॅप करून घेते। तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हा बनवू शकता। मी माझ्याकडे गोल डब्बा होता त्याच्यामध्ये मी हे करते आणि बटर पेपरमुळे काय होतं आपल्याला इझिली केक बाहेर काढता येतो। बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाने ग्रीस करून घेऊ शकता। मी कढई गरम करत ठेवली होती, त्याच्यामध्ये मी असं एक स्टँड ठेवते। ह्याच्यामध्ये तुम्ही जाळी ठेवू शकता किंवा मीठ सुद्धा किंवा रेती सुद्धा ठेवू शकता बेसला। आणि मग ह्याच्यामध्ये हा केकचा डब्बा ठेवून तुम्ही एक 20 ते 25 मिनिटं ह्याला झाकून आपण केक बेक करू शकतो। तर सिंपल आहे, कढईमध्ये ठेवायचं, कढईमध्ये स्टँड ठेवून त्यावरती हा डब्बा ठेवायचा आणि 40 ते 45 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे। आणि नंतर मग चेक करायचं, याच्यामध्ये सुरी किंवा टूथपिक घालून तुम्ही चेक करू शकता। सुरी एकदम क्लीन निघाली आहे याचा अर्थ आपला केक बनून तयार झालेला आहे। तर आता हा केक मी काढून घेते आणि तुम्हाला ह्याच्यामधून मी बाहेर सुद्धा काढून दाखवते केक की किती परफेक्ट होतो। तर कडा ज्या आहेत ना त्या बाजूच्या मोकळ्या करायच्या आणि मग हा केक मी एका केकचा जो बेस असतो त्याच्यावरतीच काढून घेते, कारण मी हा माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केला त्यामुळे मी तुम्हाला इथे पटकन कापून दाखवणार नाही आहे। पण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता जो केक जो आहे तो आतमध्ये किती जाळीदार बनला आणि किती सुंदर सुद्धा दिसतोय तो आणि चवीलाही तितकाच टेस्टी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा हा केक बनवू शकता तुमच्या घरी लहान मुलांसाठी। रव्याचा केक एकदम पटकन होतो आणि इझी आहे, कमी साहित्यात बनला जातो। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर केक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। निरोगी खा आणि निरोगी राहा।